नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मक्याचं कणीस कसं उकडवायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पण त्याआधी मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, म्हणजे रीलच होती ती। त्यामध्ये कसं मका बॉईल करायचा हे मी पोस्ट केलेलं होतं। आता ही मी तुम्हाला ती पहिली मेथड होती, आता ही मी तुम्हाला दुसरी मेथड दाखवते, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे बघा, हे मक्याचं कणीस आहे ना, ते आता मी सोलून घेते पहिलं आणि त्याचे मी 2 भाग करून घेणार आणि मी बॉईल कसं करतात मी तुम्हाला ते दाखवते। आता हे बघा, मी मक्याचं कणीस आहे बघा सोलून घेतलं आहे पूर्ण। आता याचे मी 3 तुकडे करून घेणार आहे आणि मग मी बॉईल करायला ठेवणार आहे, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे 3 तुकडे मी करून घेतले। आता हे मी धुवून घेते जरा स्वच्छ आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते। आता हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतले। आता हे बघा, आता मी पाण्यामध्ये नाही ठेवणार आहे। हे बघा, आता हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा हे असं मी मीठ लावून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा असं मीठ लावून घेणार आहे चारी बाजून। हे बघा असं जरा मीठ लावायचं, असं मी सर्व तुकड्यांना लावून घेते। बघा असं गोल गोल फिरवायचं आणि असं लावून घ्यायचं, असं लावायचं आणि असं असं पूर्ण हे करायचं। पाणी जरा पण घालायचं नाही, पाणी टाकलं तर कसं होतं, थोडं ज्युसी होतं। हे कसं व्यवस्थित असे मस्तपैकी वाफेवर शिजून येतं हे मक्याचं कणीस। आता मी कुकरमध्ये बॉईल करायला ठेवणार। हे बघा, मीठ लावून रेडी झालेत कणसं, मी पाणी टाकलेलं नाही आहे। आता मी कुकरला लावून घेते। आता हे बघा, मी कणसं आदमे ठेवते बॉईल उकडत ठेवायला। आता हे बघा, आणि आता मी लीड लावून घेते कुकराचं आणि 3 शिट्या मी काढून घेणार आहे। 3 शिट्या काढून घेते। हे बघा, आता कुकर बऱ्यापैकी थंड झाला आहे, वाफ बघा पूर्ण निघून गेली आहे। आता मी कुकर ओपन करते। हे बघा, हे बघा, आता हे बघा मक्याची कणसं चांगली बॉईल झाली आहे। ते बघा पूर्ण दाण्याने दाणं हे बघा तुम्हाला दाखवते। बघा किती चांगला शिजला आहे। पण मी बॉईल करताना म्हणजे उकडताना मी याच्यामध्ये ह्या टोपामध्ये पाणी नाही टाकलं होतं, फक्त आपल्या कुकरामध्ये जे कुकराच्या खाली इथे बघा स्टँडच्या इथे पाणी टाकलं। हे बघा इथे पाणी आहे, तुम्ही बघू शकता। स्टँडवर नुसतं हा टोप ठेवला होता आणि त्याच्यामध्ये फक्त मक्याची कणसं मीठ लावून ठेवले होते, खाली आपलं पाणी आहेच। आता हे बघा, हे माझं अशा प्रकारे बॉईल झाले। आता तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे दाणे बघा किती एकदम मस्त शिजले आहेत बघा। हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम चांगले 3 शिट्यामध्ये अगदी पाणी न घालता वाफेवर शिजवले आहेत। अशा प्रकारे माझी कणसं मक्याची कणसं म्हणजे बॉईल करून झाली आहे, कणसं उकडून झाली। हे बघा, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, हे बघा अशा प्रकारे आपली मक्याची ही कणसं बॉईल करून झाली आहेत वाफेवर। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।